नमस्कार. कंत्राटी शिक्षक भरती 0 ते 10 पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती संदर्भात 23 सप्टेंबरच्या GR नुसार प्रक्रिया सुरू झाली होती. या अंतर्गत हिंगोली असेल, नांदेड असेल, अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, जळगाव असेल, या झेडपींचे कंत्राटी भरतीसाठी फॉर्मसुद्धा अवेलेबल झाले होते आणि बाकीच्या झेडपींचे फॉर्म्स अवेलेबल होणार होते. परंतु असं काय घडलं जेणेकरून आज कंत्राटी शिक्षक भरती तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे. मित्रांनो, वाईट वाटण्याचं कारण काहीच नाही आहे, कारण ही भरतीसुद्धा टेम्पररी शिक्षक भरती होती. परंतु आज जेव्हा कंत्राटीवरती शिक्षक नेमण्यासाठी जो काही अतिरिक्त शिक्षक होत आहेत, कारण ज्या झेडपींच्या शाळामध्ये 2 शिक्षक होते त्याच्यातली एका शिक्षकाची बदली किंवा समायोजन दुसरीकडे करून त्या ठिकाणी D.Ed. B.Ed. अभियोग्यताधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती त्या जागेवरती होणार होती. कमाल वयोमर्यादाची सुद्धा अट होती. 15,000 मानधन आणि 12 सुट्ट्या अशा काही अटी होत्या. परंतु त्याच्यामुळे शिक्षकांच्या बदलीमुळे जास्तीत जास्त प्रमाणात प्रथमतः शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे 2022च्या टेटनुसार गेली 3 वर्ष शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिला राऊंड झालेला आहे, दुसरा राऊंड अजून प्रस्तावित आहे. पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देऊ, आम्ही 100% दुसरा टप्पा करणार आहोत असे आश्वासनं शालेय विभागातील अधिकाऱ्यांनी देऊन सुद्धा झालेले आहेत. परंतु आजही त्याला कोणतीही गती आलेली नाही आहे आणि त्याच धर्तीवरती हे होणारे अतिरिक्त शिक्षक आणि हे असून सुद्धा आपण असं पाहिलेलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये तर अगदी 100-150 जागा आहेत आणि फॉर्म जवळपास 3,000-2,500 असे फॉर्म आलेले आहेत. म्हणजे राज्यामध्ये किती बेरोजगारी आहे D.Ed. B.Ed. अभियोग्यताधारकांची ते सुद्धा शासनाच्या लक्षात आलेलं आहे. आणि याच्याच विरुद्ध म्हणजे विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक नाही आहेत आणि बालकाचा शिक्षणाचा अधिकार RT नुसार कायमस्वरूपी शिक्षक देणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि याच धर्तीवरती बरीचशी आंदोलनं झाली आणि आता मात्र शालेय विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे कंत्राटी शिक्षक भरतीचे जे अर्ज आहेत ते सध्या भरण्यासाठी थांबवण्यात आलेलं आहे आणि VC घेऊन सर्वच झेडपींना अशी सूचना दिलेल्या आहेत की पुढील आदेश मिळेपर्यंत सध्या कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज घेऊ नका. आणि याचनुसार आपण पाहतोय की सोलापूरमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीसाठी भेटू नका. शिक्षण विभागाने लागला फलक, कारण D.Ed. B.Ed. धारकांना कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया तूर्त थांबलेली आहे आणि याच्यामुळे वरून जशा सूचना येतील त्या पद्धतीने पुढची भरती होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु सध्या तर थांबलेले आहे. म्हणून जे D.Ed. B.Ed. अभियोग्यताधारक पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये जात आहेत की फॉर्म कधी अवेलेबल होणार आहे, त्यासाठी तिथं फलकच लावून ठेवलेला आहे. त्याचबरोबर हे जे सांगलीचं आपण लेटर पाहतोय त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की 5/12/2024 रोजी जी काही VC झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, त्याच्यानुसार 10 पटापेक्षा कमी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज स्वीकारत होते ती प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, असे आपण आहे की पवित्र पोर्टल सुरू होण्यासाठी म्हणजे टॅब उपलब्ध होण्यासाठी अभियोग्यताधारकांना त्याचबरोबर आस्थापनांना त्यांना सुद्धा बऱ्याच अडचणी सध्या आजकाल शालेय विभागाकडून सांगण्यात येत आहेत. आजपर्यंत डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये आम्ही पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देणार असे म्हणणारा शालेय शिक्षण विभाग आज मात्र शिक्षकांची बदली आणि अतिरिक्त शिक्षक यांचं कॅल्क्युलेशनमध्ये गुंतल्यामुळे
पवित्र पोर्टलद्वारे भरतीचा जो टॅब आहे त्याच्यावरती सध्या म्हणजे दुर्लक्षच होत आहे असं सुद्धा दिसतंय. कारण मित्रांनो, जास्तीत जास्त शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले तर पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा काय आणि तिसरी भरती काय होणारच नाही, अशी वास्तविकता शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून शपथ जेव्हा घेतील ऑथराईज, तिथून पुढे त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे की हे जे कंत्राटी शिक्षक भरतीमुळे हे जे राज्यातलं जे चित्र आहे ते अशा पद्धतीचं आहे. आणि शिक्षण मंत्री जो काही निर्णय घेतील तिथून पुढे कंत्राटी पद्धतीने जिल्ह्यावाईज पंचायत समितीवाईज शिक्षक भरती करायची की नाही असा निर्णय घेतला जाणार आहे. आणि याच्यामध्ये बरेच शिक्षक आहेत ज्यांची बदलीसुद्धा होते किंवा कंत्राटी भरतीला सुद्धा विरोध आहे. म्हणूनच याच धर्तीवरती शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे सध्याची राज्यात सुरू असलेली कंत्राटी शिक्षक भरती सध्या स्टॉप करण्यात आलेली आहे. परंतु ही शिक्षक भरती कायमस्वरूपी स्टॉप व्हायला तर हवीच, परंतु ती होती की नाही हे सुद्धा पाहावंच लागेल. येणारे शिक्षण मंत्री याच्यावरती काय निर्णय घेतात याच्यावरती पुढची कंत्राटी शिक्षक भरतीची दिशा तर ठरणारच आहे. त्याचबरोबर पवित्र पोर्टलद्वारे जी सेकंड फेजची स्थिती आहे ती सुद्धा ठरणार आहे. मित्रांनो, सध्या रयत बांधवांची गुणवत्ता असूनही जी निवड झाली होती परंतु नियुक्ती होऊ शकली नाही, त्यांचा प्रश्न सुद्धा शासनाच्या समोर शालेय विभागासमोर असून उभा आहे. त्यांचं सुद्धा समायोजन करण्याचे शालेय विभागाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील ज्या पहिल्या टप्प्यात जेवढ्या अतिरिक्त जागा आहेत त्यासुद्धा भरायच्या आहेत. 10% ज्या कपात केलेल्या जागा आहेत त्यासुद्धा भरायच्या आहेत. एकंदरीत दुसरा टप्पासुद्धा पूर्ण करायचा आहे. आणि या सर्व गोष्टींमध्येच TET जी झाली होती राज्यामध्ये 10 नोव्हेंबरला, ती जवळपास 3-3.5 लाख उमेदवारांनी दिली होती, परंतु त्याचा अजून निकालही आलेला नाही आहे. कारण शालेय शिक्षण विभाग असेल, राज्य परिषद असेल, यांना याच्याकडे लक्षच द्यायला वेळ नाही आहे. कारण ते स्वतः आता जास्तीत जास्त म्हणजे एखादा निर्णय घेऊन त्याचे जे परिणाम किती भयावह आहेत हे सध्या दिसत आहेत. आणि त्याचमुळे सध्याच असं अपडेट आहे की कंत्राटी शिक्षक भरती सध्या तात्पुरती स्टॉप करण्यात आलेली आहे. आणि जर उद्या शिक्षण मंत्री जे कोणी येतील त्यांच्याकडे सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे की कंत्राटी शिक्षक भरती स्टॉप करा आणि पवित्र पोर्टलद्वारे जे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्यांच्या थ्रू दुसऱ्या फेजमधून सुद्धा शिक्षक घ्या आणि लवकरात लवकर आश्वासित केल्याप्रमाणे तिसरी टेट घ्या आणि तिसऱ्या टेटनुसार तात्काळ शिक्षक भरती करून येणाऱ्या अकॅडमिक इयर जून 2025 पर्यंत तिसऱ्या टेट जी देणार आहेत ते सुद्धा शिक्षक जॉईन व्हायला हवेत. भावी शिक्षक जे वाट पाहत आहेत, जर हे कॅल्क्युलेशन करण्यास शालेय शिक्षण विभाग जर समर्थ ठरले तर मात्र यांना सहकार्य नक्कीच असेल. परंतु जर असं होत नसेल तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये 16 डिसेंबरच्या पुढे आपल्याला माहिती आहे की हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्यावेळेस मात्र आपल्या प्रश्नांना वाचा फोडणं तितकंच गरजेचं आहे. एकतर शालेय शिक्षण विभाग एखादा निर्णय घेतं, नंतर त्याच्यानुसार म्हणजे अभियोग्यताधारकांना बऱ्याच गोष्टींना त्याच्यासाठी म्हणजे त्यांना खेळवत ठेवलं जातं आणि मेन गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. असं आत्तापर्यंत बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्याच्यामध्ये CTETला दिलेला प्रवेश असेल, त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना दिलेलं प्राधान्य असेल आणि असे बरेच डिसिजन आहेत शालेय शिक्षण विभागाचे की नवीन डिसिजन घेतला जातो आणि त्याच्यानुसार अभियोग्यताधारक आहेत जे गरजू आहेत त्याच्यामध्ये त्या डिसिजनवरती विचार करत राहतात. तोपर्यंत दुसरा डिसिजन घेऊन तिसऱ्याच पद्धतीने भरतीची नवीन दिशा असते. मित्रांनो, हे सर्व बंदच व्हायला हवं. अक्षरशः राज्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली म्हणून बऱ्याच जणांनी आपले धाकले काढायला सुरुवात केली. आपलं म्हणजे काही ना काही नोकरी हक्काची भाकरी भेटेल यासाठी त्यांनी सुरू केली आणि आता राज्य सरकारने बंद केली. वास्तविक पाहता यांनी चालूच नव्हती करायला पाहिजे होती असं स्पष्ट मत आहे, परंतु केलेली आहे. जर तुम्ही फायदा नाही घेतला तर कोणी तर होईल. कारण कंत्राटीमध्ये जॉईन झाल्यावर येणाऱ्या काळामध्ये तो शिक्षक परमनंट सुद्धा होतो. हा शिक्षक भरतीचा नव्हे, पूर्ण आतापर्यंतचा MEPS ॲक्ट असा सांगतो
की जर शिक्षकाने परमनंट जागेवरती जर जॉब केला तर तो कंटिन्यू जर त्याला केलं तर मात्र त्याला सेवेमध्ये सुद्धा कंटिन्यू करण्यात येतं. जर असंच करत राहिलं तर मग ह्या पवित्र पोर्टलचा फायदाच काय? आणि याचसाठी जर सुरळीत नियमानुसार भरती व्हावी असं वाटत असेल तर कंत्राटी भरती मित्रांनो जरी सध्या थांबवली असली तरीसुद्धा वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. परंतु पवित्र पोर्टलद्वारे ही भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सतर्क राहायला हवंच. याबद्दलच्या लवकरच पुढील सूचना येतील. शिक्षण मंत्री जसे कार्यभार स्वीकारतील तिथून पुढेच पवित्र पोर्टलच्या सेकंड फेजला, त्याचबरोबर अनुदानित विनाअनुदानितचा जे काही सध्या जी आर निघत आहेत या सर्वच यांना गती येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.